नमस्ते. मी अश्विनी सैसोम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे बघा 9:30 वाजलेले आहेत. आज व्हिडिओ करू का नको करू का नको असं वाटत होतं, कारण सकाळपासून तब्येत थोडीशी बिघडलीच आहे. पण आता कसं पोरी आपल्या शाळेला वगैरे जायचे असतात, त्यांना सकाळी मळ्याला जायचं असतं आणि मुलांचं काहीतरी समजून घेतील, पण जनावरांचं तसं करून चालत नाही ना. जसं की शेळ्या असो, लकी असो किंवा मांजर असो, लकी इतकं खायला लागलंय ना. अक्का तर म्हणते, अक्का म्हणजे माझी मोठी बहीण, ती तिच्या कुत्र्यांना काय करते म्हणे, तर सकाळी एक मोठी जाड भाकरी जर केली, त्या जाड भाकरीतलं सकाळी अर्धी टाकली, संध्याकाळी अर्धी टाकली, की अजिबात त्यांचं ना कुत्रं खायला वगैरे मागत नाही, काही नाही, अगदी निवांत असं असतो. तर त्यांच्या कुत्र्याचं पिल्ल्याचं नाव काय मला माहीत नाही. आता आमच्या लकीला आम्ही लकी म्हणतो, त्यामुळे सवय आहे. पण आपल्या लकीला तसं चालत नाही. लकीला आता मी 2 दिवसाचे मोठे मोठे आहे ना, जाड जाड एक 10-12 तरी ना मी भाकरी त्याला केलेले आणि प्लस आमच्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि सईपरीला फ्लावर, बटाटा, वांगं, ढबू मिरची, टमॅटो, कांदा हे सगळं भाज्या वापरून मिक्स भाजी केली. आणि आज एकच भाजी केलेली आहे मी, तरी पण कामाला एवढा उशीर झाला. आणि कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. ह्यांची चतुर्थी दर महिन्याला असतेच असते. आजची खास आहे. सगळ्यात आहे दादांना अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांना ना नवीन चतुर्थी पकडायची असते, संकष्टी धरायची असते ना, तर अंगारकीपासून धरलं तर चालतं. आणि कोणाचं जरी मोडलं गेलेलं असेल कुठल्या कारणाने, तर आधीमध्ये न धरता ह्याच दिवशी धरलं तरी पण चालतं. इतकं छान आज योग असतो. तर आधी माझी पण चतुर्थी असायची, पण माझी बहीण गेल्यापासून आणि अण्णा गेल्यापासून मग त्यावेळेस मी थोडंसं रागारागानं सोडलेली आहे. कारण बघा, त्यावेळेस मी गणपती बाप्पाला थोडंसं पाण्यात ठेवलेले होते, आस धरून होते, की म्हणजे बरं वाटू दे. किमान बघा, माझ्या बहिणीला तरी बरं वाटू दे असं मला खूप वाटायचं. तेव्हापासून मी रागारागाने चतुर्थी म्हणजे संकष्टी सोडलेली आहे. आणि माझा आधी रविवार पण असायचा, आठवड्यातला एक वार आपल्या सिद्धनाथाचं. आणि रविवारच्या दिवशीच माझी बहीण गेली, त्यामुळे ते पण मी वार सोडला. परत का माहिती किती जरी तुम्ही म्हणजे देवावर रागाला जरी आला तर जरा ठेच लागली, काय जरी झालं तरी देवावर लगेच आपण म्हणतो, काय आजारी पडलं देवा बरं वाटू दे, हे वाटू दे म्हणतो, किंवा आपल्या लेकरा बाळासाठी परत देवावरती श्रद्धा बसते. राग हा परत निघून जातो. पण वार हा मी सोडूनच दिलेला आहे. तर सकाळची कामं का लवकर संपतात का? पोरींना घालवलं, तेथून बघा आधी धुणं वगैरे केलं, भरपूर अशी भांडी होती. त्याच्यानंतर बघा बागेत पाणी घातलं झाडांना. काय करत असते, एक दिवस शोच्या झाडांना आणि दुसऱ्या दिवशी फळांच्या झाडांना, असं 2-3 दिवसांनी असं पाणी घालायचं चालू असते. थोडं जरी दुर्लक्ष केलं का मग झाडं लगेच वाळतात. आणि आता कसं जास्त ऊन पण आहे आणि थंडी पण आहे आणि दमट वातावरण पण आहे. वातावरणाचं काय मला कळेना, त्यामुळं थोडंसं कणकणी आल्यासारखं वाटते. माझी तर माहेरची माणसं सगळीच आजारी पडलेलं आहेत. तर इथं ना ह्यांना संकष्टी आहे म्हणून यांच्यासाठी शाबू भिजत घातलेली खिचडी करायला. तर ह्यांना अजिबात खिचडी आवडत नाही, पण आपल्याला एक वाटतंय ना, तर खावावं एक प्लेट भरून तरी, दिवसभर असं काढून चालत नाही. शेंगदाण्याचं लाडू आईने बनवलेलं होतं घरात, ते पण ते नको बोलले खायला. तर दही आणि खिचडी असं बनवलेलं आहे मी. तर खिचडीतल्या मिरच्या आहे का, कोणाकोणाला आवडते मला सांगा. मला खिचडी आवडत नाही, पण खिचडीतल्या मिरच्या मला खूप खायला आवडतात. तर दुपारचं थोडंसं मी आराम करून ना 4 वाजता लसूण, खोबरं, आल्याची पेस्ट करून घेते. ओलं खोबरं वापरलेलं आहे मी. तर अशी पेस्ट करून घेतली. लागलंच म्हटलं, बाहेरचं पण लगेच बघावं लागतं. जसं की सकाळी आपल्याला खायला लागतं, तसंच आपल्या प्राण्यांचं पण त्यांची वेळ होते, त्या त्या वेळेला वरडायचं चालू होतं. त्या वरडायच्या अगोदरच मी त्यांना खायला देते. माझ्या एक मनात असं असते, की आई येईपर्यंत संगू, गंगू, लकी म्हणून कोणही खराब व्हायला पाहिजे. असं व्हायला नको, की आई नव्हत्या म्हणून ह्या खराब झाल्या त्या. कारण की आई पण त्यांची खूप काळजी घ्यायची ना, त्यामुळं अगदी वेळेवर त्यांना मी खाऊ घालत असते. तर किती जरी जायला खाऊ-पिऊ घातलं तरी बाहेर यायची तिला इतकी सवय लागली ना, आईनं ते त्यांना लाडच लावून टाकले. जसं जाळी उघडली का पळत बाहेर येत असतं. आणि आईनं आज व्हिडिओ कॉल करून पण बोललं आणि साधा कॉल करून पण बोललं. कारण की मला व्हिडिओमध्ये ना, माझा बाच्चा व्हिडिओ करून पाठवतात ना, तर सगळ्यांच्या हातामध्ये मला आणि पायामध्ये सॉक्स, परत हातमोजे वगैरे दिसले. पण आपल्या आईंच्या हातात हातमोजे वगैरे काही दिसलेच नाहीत. मला एक चिंताच लागली. आणि दुसरी गोष्ट, सकाळपासून मी आईंना फोन करते, लागलाच नाही. आईंना लागलं नाही म्हणून मामांना केलं, मामांना नाही लागलं मग मी नंदेला केला, नंदेला पण लागलं नाही, माझ्या गावातल्या सासूबाईंना केला.
इतकं भिलं ना मी आणि हे असं वाटायला लागले की सगळे हरवले की आता शोधायचं कुठं असं चेष्टेनं जेव्हा म्हणजे मिस कॉल पडला त्यांना जेव्हा त्यांचा फोन चालू झाला त्यावेळेस मला वाटतं रेंज वगैरे नसणार आहे आणि सध्या ते चित्रकूटमध्येच आहेत आणि आज संध्याकाळी आई बोलल्या की नक्की कुठं निघणार आहेत हे माहीत नाही. शक्यतो वाराणसीलाच जाणार आहेत म्हणजे काशीला जाणार आहेत असं वाटतंय मला. तर आई पण सकाळपासून ट्राय करत होते आम्हाला फोन करायला. आईनं पण फोन लागलं नव्हतं. ही एकमेकांची ओढ बघा, तिकडं आईनं करमेना, इकडं आम्हाला करमेना. आईनं बोलल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं एकदम. बागेतली साफसफाई वगैरे करून घेतली. सईपरी आले का त्यांचा चहा पाण्याचं वगैरे आवरून घेते, डबा बाटली वगैरे काढून घेते आणि लगेच आपलं कुकर लावायला घेतलं. कारण की सकाळी भात वगैरे काय बनवलं नव्हतं आणि पुरी पण लगेच काय करतात जेवायला घेतात आणि संकष्टी जर असेल तर काय लगेच बाहेर पस्ती पुढचं काढले काय टाका की जरा मग जरा बदलून बरं आहे हो. चिंचण हे ते मी थोडं वैरण टाकली होती की बऱ्यापैकी. आता जरा टाका पेरूचंच टाका पानं सुकण्यापेक्षा. बरोबर ना मसाला चहा ठेवला आहे दीदीला तुम्हाला. अहो हे काढलं असते की शेवगा निबार होऊन जाईल. हा 2-3 पण हे सकाळ पण हेच टाकूया काय पानं वाळते ती. हा इथले पण झाडं कट करायला पाहिजे हो. इथले पेरूची हे ती दुपार लक्षात आलं मला शेवगे शेंग निबार होऊन जाईल. ह्याला हे टाका सेपरेट. बस लगेच हे करते इथं टाका ह्याच तिला बस. खल्लीत वैरण टाकलंय जी वाडकलंय हाय ती आता इकडे बारकी आहे ती ह्या वर्षीला नाही ती वर्षा योग्याला बाहेर. संध्याकाळच्या वेळेस वांग इतकं चमकायला लागलंय एकदम भारी. नाही खुरपा पाहिजे का म्हटलं. आणि आता भोपळ्याचं वेल ना काढाव का असं वाटायला आलंय. काही भोपळे तर तिथे वरती गेलेत पण आता हे भोपळे आहेत ना बिनकामाचे सगळे दांडरलेत भोपळे. हे निघालं काय अजून एक असेल हो का दोन्ही पण काढले झाले का दोनच येते का. हे वरती गेल्यामुळे निघत नाही. बस एक भाजी होते तेवढंच चवीनं घरचे शेंगा झाले 2च होते. चलो मोहरी पाहिजे आले. बाहेर गेली की लकी असते. आता आली की तू खा. बागेतलं ना ताजे अगदी काठेरी वांगे निघाले होते. बऱ्याच ताईंना आवडले आणि सगळ्यांचा एकच सल्ला की अश्विनीना भरलं वांग कर. माझ्या पण डोक्यात तेच होतं आणि मुळातच काढलेले वांगे मी बिलकुल फ्रीजमध्ये ठेवलेले नव्हते. फ्रीजमध्ये जरा ठेवले ना घरगुती वांगे थोडंसं म्हणजे चव पण बदलते. आणि दुसरी गोष्ट जसं बाजारामध्ये पाणी वगैरे मारलेलं असतं ना तसं हे नसतात आणि अगदी फ्रेश एकही खिडकं वगैरे वांग निघालेलं नाही आहे. वांगे चिरून वगैरे घेतलं आणि सारण घेतलं भरायला. तर शेंगदाण्याचं कूट हळद मीठ आणि ताजं बनवलेलं लसूण खोबरं आल्याची पेस्ट घेतलेलं आहे. थोडंसं घरगुती आपलं तयार केलेलं नॉर्मल गरम मसाला त्याच्यामध्ये मिक्स केले आणि एकजीव करून घ्यायचं आणि वांगे भरून घेतले. तर भरलं वांगं जर बनवायचं असेल ना नवीन पद्धतीमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा खरडा भरून पण करून बघा खूप छान लागते तसं सुद्धा. आणि इकडं लागलंच पटकन म्हणलं फोडणी देऊन घ्यावं जसं की तेल जिरे मोहरी भरपूर असा कढीपत्ता आणि थोडेसे खडे मसाला घेतलेला आहे आणि आपलं बनवलेलं लसूण खोबऱ्याची पेस्ट. तर कॅमेऱ्यामध्ये तर दिसलं नाही त्याचा आरोमा इतकं सुंदर येत होतं ना म्हणजे पाठीमागे सईपरी आलेले होते. त्यांना का माहिती आज अंगारकी वगैरे आहे तर विचारत होती मागून सई की आज स्पेशल का आहे का कोण येणार आहे का कारण की सुगंध खूप छान होते. तसं काय नाही म्हटलं ताजे वांगे आहेत आणि घरगुती ताजे वांगे म्हटलं की काहीतरी थोडंसं छान झालंच पाहिजे. तर त्यामुळं मी वांगं बनवते. तर मस्तपैकी ना तडका देऊन घेतला. हळद हां
आणि गणपती आपला केवढा आहे ना तेवढं वस्त्र हार करायला लागले आपलं देवाऱ्यावरचं जेवढं गणपती. आणि मी करत होते तर ती बोलली की ती करणार आहे. आणि दिवा पण दररोज एक असतो देवाऱ्यावरती, दिवा पण तयार केले परीनं. आणि चाललं याचं तयारीच करते, हे बरं आहे. आणि इकडं मी वरण टाकले फोडणीला. हिंगाची फोडणी मला खूप म्हणजे खूप आवडतं, हिंगाचं वरण. तर मूग डाळीचं वरण आहे. आणि इकडं आपलं मस्तपैकी वांग शिजतंय. तर ह्याला जास्त हलवा हलवी करत नाही, नाहीतर त्यातला मसाला निघतोय. बघू. हां हां 7, 5, 9 असे करायचे. आले तेल लावले बाईला माझ्या. अरे अरे तर आम्हाला बघण्यासाठी एक कुतूहल असतं ना, आई तिथे काय बघत असतील काय नाही. एवढ्या गर्दीतून सुद्धा ही माझी नणंदबाई आहे आणि माझ्या नंदेचा मुलगा अनिरुद्ध. तर ह्या सगळ्यांना सांभाळण्यासाठी ते गेलेले आहेत. तर त्यांच्यामुळे का होईना आईंना बघायला मिळते, बाकीच्यांना सगळ्यांना बघायला मिळते. जसं की ह्या माझ्या सासूबाई, नणंदबाई सगळ्यांनाच बघायला मिळते. तर बघा किती छान सगळे खुश आहेत. आम्ही म्हणतोय की ह्यांचे वय झालेत म्हणून हे कंटाळले असतील का, पण एनर्जिक आहेत सगळे, अगदी व्यवस्थित असे फिरतात. त्यामुळं काही इतकं टेन्शन नाही. आणि सीता सती आश्रम, तर ह्या पॉईंटवर ते गेलेले आहेत. छोटे काहीतरी महत्त्व असणार आहे. जसं की आपल्या पंढरपूरमध्ये आपल्या सगळे संत महाराजांचे ना जसे स्टॅच्यू आहेत, त्यांचे महत्त्व आहे, त्यांनी केलेले त्यांचे कार्याचे थोडे ना वाचन करायला लेख आहेत. तशाच पद्धतीचे ना प्रभू श्रीराम कुठे फिरले गेलेले आहेत. म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीबरोबर त्यांना ना फेस करावं लागलं. जसे की आता आपण रामायणामध्ये बघितलोच की प्रत्येक टायमिंगला कुठले मायावी असे राक्षस वगैरे असायचे. मग त्यांचा तो इतिहास असं छोट्या अशा ह्याच्यामध्ये त्यांनी असं जाळीमध्ये ना सगळे देवदेवता आहेत आणि त्यांचे महत्त्व वगैरे दिलेले आहेत. तर हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या भाच्याला आम्ही लाडाने बंडू म्हणतोय. तर बंडूनं असं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, जसं आपण शूट करतो आता आम्हाला सवय लागलेली असते कसं शूट करायचं काय नाही. तर आमच्या बंडूला एवढं काय माहीत नाही, तरी पण मामींसाठी एवढं त्यांनी काम केलेलं आहे. हेच मला खूप कौतुक वाटते बंडूचं. आणि किती नशीब असणार आहे हे म्हणजे सगळ्यांचं की ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. आणि ह्या वयात आई बघतात म्हटल्यानंतर खूप आनंददायक आहे. जेव्हा आई पहिल्यांदा गेले होते ना, कधी बघा माझं लग्न झाल्यानंतर गेले होते, त्यावेळेस नुकतंच ना अयोध्येचं बांधकाम चालू होतं. फक्त रेखा वगैरे आखत होते. हे बघा बहीण भाऊ एकमेकांच्या मागच आहे. जसं की आमचे आलेगावकर जे आहेत ना, आलेगावचे आमचे 8, 9, 10 लोक, ते सगळे म्हणजे त्यांची साथ त्यांनी एकमेकांची सोडलीच नाही. 350 जरी लोक असले तर आपलं गट करून म्हणजे म्हणतात की बाहेर गेल्याशिवाय गावच्या माणसांचं ना किंमत कळत नाही. तशी गोष्ट असं मला इथं तरी जाणवते. आणि सगळे जिथं जाईल तिथं पाया पडणे आणि डोळ्यात सगळं साठवून घ्यायचं काम चालू आहे. कुठली सासू मला फोन करते सांगा. आई म्हणत होत्या की अश्विनी सईपरला मी एक टोपी घेतले, तुला पण घेऊ का? मी पहिले नको बोलले, आईना राग आला. आता कसली टोपी का माहिती, म्हणलं उगाच कशाला पैसे खर्च करायला. पण अश्विनी मी आणा लागले बोलल्या. आणता तर आणा टोपी, बघू आता आई आल्यानंतर काय काय खरेदी केलं ते आल्यानंतरच कळणार आहे. 50 रुपयाला 3 सॉक्स वगैरे असं आहे, तर ते पण आणू का बोलत होते. मला का नको, पण सई परीला आणायचं असेल तर आणा बोललं. पण कसली टोपी का माहिती आईने मला सुद्धा घेतलेला आहे. असो, त्यांचा आनंद ह्या गोष्टीत मिळत असेल तर त्या कुठल्या साहित्य गोष्टी आणू दे. मला वाटत नाही आई मला आणि ह्यांना प्रसादच आणतील, तर आम्हालाही काय वस्तू आणतील असं तर मला असं वाटायला लागलेलं आहे. तर थोडं का होईना आई कुठं फिरते. थोडी छोटीशीच क्लिप घेतात बंडूराजे. इतर पण घ्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे एवढं दाखवतात तेच बरं आहे म्हणते मी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? अगदी साधा सिंपल असा होता. आणि खाऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली हे पण सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा. आणि सगळे ताई दादा खूप छान काळजी घेतात. एखादच असे असतात की लेडीज समजून घेत नाहीत. ठीक आहे, एक लेडीज दुसऱ्या लेडीजला समजून घेत नाही तर त्यात मी काही करू शकत नाही.
तर एखाद्याचा स्वभाव असतो ते मी इग्नोर करत असते. सरळ मला नाही कमेंट आवडली तर मी डिलीट करून टाकत असते. त्यामुळं तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आई दिसल्या परत मला व्हिडिओमध्ये खूप छान वाटलं, खूप एक्साइटेड आहेत. आई बोलल्या की अश्विनी मी खूप प्रयत्न करते तुझ्यासाठी शूट करण्याचं, पण मला अजिबात जमत नाही. जाताना सईफरीने ना शिकवलं होतं, पण एवढ्या गर्दीमध्ये पटकन लॉक खोलायचं, परत कॅमेरा वगैरे कुठं असतं काय असतं हे आईला लवकर समजत नाही. पण ठीक आहे. चला आता इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. बाय.